हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते। तर मी गजानन माऊलींचे शेगावचे व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते। तर आज मी शेअर करते गजानन माऊली ज्या ठिकाणी प्रगटले ना, आणि पहिल्यांदा बंकटलालला ज्या ठिकाणी दिसले ते ठिकाण हेच आहे ते घर की ज्या घरामध्ये ऋतुशांतीचा कार्यक्रम चालू होता आणि बंकटलाल यांना गजानन माऊली दिसले। या घराच्या समोर जे झाड आहे त्या झाडाखाली उष्ट्या पत्रावळीवर जेवताना हेच आहे ते घर। आणि हे बघा, इथे गजानन माऊलींचा खूप छान असा फोटो आहे आणि खूप मोठं आहे बरं का हे घर, अगदी छान असं, आणि भरपूर असं काम चालू आहे त्यांचं अजून। आणि ह्या घराच्याच वरती एक खूप मोठा असा हॉल आहे, त्या हॉलमध्ये आहे लायब्ररी। खूप छान अशी भरपूर पुस्तकं आहेत। तुम्ही जर तिथे कधी गेलात तर नक्की जा आणि बघा तिथले पुस्तकं खूप छान आहेत। भरपूर असे पुस्तकं आहेत, तिथे बसण्यासाठी ही व्यवस्था आहे खूप छान असे। आणि हे बघा, हे ते घर आहे, खूप छान आहे, खूप मोठं आहे बरं का, अगदीच खूपच मोठं आहे। आणि घराच्याच बाहेर आहे तिथे पादुका माऊलींच्या, आणि इथे पूर्ण पॅक केलेलं आहे ह्या पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने खूप छान असं आहे। आणि इथे प्रदक्षिणाही मारू शकतात अशी जागा केलेली आहे प्रदक्षिणा मारण्यासाठी, पूर्ण गोल राऊंड अशी। तर बंकट सदन जे आहे ना, बंकट सदनच्या अगदी एकाच मिनिटाच्या अंतरावर हे प्रगट स्थळ आहे, अगदी जवळ, पायी अगदी। म्हणजे हे जे झाड आहे त्याच्याच साईडला छोटी बोळ आहे आणि बस त्या बोळीतच बंकट सदन आहे। अगदी 1 मिनिटाच्या पण कमी अंतर असं, अगदी जवळच असं हे प्रगट स्थळ आहे। आणि बरेच भक्त बंकट सदनवरून इथे बघायला येतात आणि किंवा इथून तिकडे जातात। रिक्षावालासुद्धा जेव्हा पण इथे बघायला सोडतो ना आपल्याला प्रगट स्थळाची, ते रिक्षा उभी करतो आणि बंकट सदन बघून या असं म्हणून तिथे, कारण अगदी जवळच आहे। हे बघा तिकडच्या साईडला। आणि हेच ते झाड आहे माऊली ज्या झाडाखाली उष्ट्या पत्रावळीवर बंकटलालांना दिसले होते आणि इथेच पहिल्यांदा दिसले होते। हे बघा, हा अगदी छान असा फोटोसुद्धा आहे की माऊली उष्ट्या पत्रावळीवर जेवताय असा, झाडाच्या खाली बसलेले आहेत। तर हे जे झाड आहे ना, हे माऊली असतानाचं झाड, म्हणजे किती जुनं झाड असेल हा विचार करा। किती मोठं असं हे झाड आहे, अगदी खूप लांब अशा पारंब्या आहेत आणि खूपच उंच घनदाट असं हे आहे झाड, खूप छान। आणि त्याला आधी ओपन होतं हे झाड, मी आधीसुद्धा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये आहे दाखवलेलं की ते झाड अगदी ओपन आहे म्हणून, पूर्ण आजूबाजूला काहीच नव्हतं लावलेलं, आणि आता पूर्ण अशा पद्धतीने हे झाडाला पॅक केलेलं आहे। काळजी म्हणजे अर्थातच माऊली ज्या ठिकाणी प्रगटले आहे ती गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे। अगदी छान असं पॅकिंग केलेलं आहे, बरं झालं की ते पॅक केलं म्हणून। तर खूप छान असं, खूपच मोठं असं हे झाड आहे। तुम्ही जेव्हाही शेगावला याल ना तर नक्की इथे या, कारण माऊली पहिल्यांदा इथे प्रगटले आहेत। तर एवढं पावन ठिकाण आहे तर नक्की इथे आलंच पाहिजे, बघितलंच पाहिजे। मंदिराच्या अगदी मागच्या साईडला अगदी जवळच असं पायीसुद्धा आपण येऊ शकतो, असं अगदी जवळ आहे हे ठिकाण। आणि रिक्षाने म्हटलं तर अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरच असं हे ठिकाण आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। जय गजानन।